हिरोईन्सची झिरो फिगर आणि त्यांच्या फिटनेस विषयी आपल्याला नेहमीच क्रेज असते. हिरोईन सारखी फिगर असावी असं हमखास सगळ्या स्त्रियांचं स्वप्न असतं. तिशी पार केल्यानंतर आणि एका मुलाची आई झाल्यानंतर तेवढीच कमनीय आणि मादक अदा असलेल्या शिल्पा शेट्टीकडून जर आपल्याला डाएट टिप्स मिळाल्या तर इंटरेस्टिंग वाटते ना. सो लेट्स हॅव अ लुक. अभिनेत्री, उद्योजिका आणि आता लेखिका बनलेली शिल्पा शेट्टी योगानंतर इंडियन डाएटचे धडे देतीये. शिल्पा शेट्टीची फिटनेस डीव्हीडी खूपच गाजली, कारण पहिल्यांदाच एखाद्या अभिनेत्रीने आपलं योगा शूट करून ते जगासमोर सादर केलं होतं. आणि आता त्याच्याच पुढे जाऊन द ग्रेट इंडियन डाएट असं पुस्तकच तिने लॉन्च केलंय. या पुस्तकात आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीबद्दल सांगतानाच ते का खावं, ते कसं खावं आणि किती प्रमाणात खावं या सगळ्यांवर शिल्पाने भाष्य केलंय. In a country like India, you don't need to do stuff like that because the beauty of Indian food is that everything is cooked from scratch and it's fresh, you know. So we need to value that, and it's not difficult to lose weight. I know at the end of the day that will just be incidental, you know, that's just going to happen invariably if you have a healthy lifestyle modification plan, which is what we've tried to help you with through the book. दरवर्षी नवे दर दिवशी आपण आपलं वाढतं वजन कमी करण्याचा निश्चय करत असतो. मात्र वास्तवात हा संकल्प किती जणांचा पूर्ण होतो हे ज्याचं त्यानंच ठरवावं. त्यावर शिल्पाचं मत काहीसं असं आहे. It was a lifestyle modification. It was a discipline. Like my discipline, and you know the word discipline may sound very harsh, but it isn't. When you say discipline, you can even call it a mantra. Like my mantra is I don't eat after 8:30. That's my discipline. So it's not difficult to do. You have to just put your mind to it. And it's as simple as that. So yes, putting those points down on paper and how it comes across. डाएट करून आपण आपल्या खाण्यावर बंधनं आणण्यापेक्षा योग्य ते, योग्य तसं आणि योग्य वेळेत खाल्लं तर आपण फिट राहू शकतो असा मंत्र देत आपल्या आवडत्या फूड बद्दल सांगायला शिल्पा विसरत नाही. I love my Mangalorean fish curry rice and I love kori roti, but now I've turned slight fishitarian. I've given up chicken, so yeah, it's very hard. थिंक ऑफ बिकमिंग हेल्दी, नॉट लुझिंग वेट असं म्हणणाऱ्या शिल्पाचा नेमका आहार काय आहे ते पाहूयात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा फूड चार्ट. शिल्पाचा सकाळचा नाश्ता. उठल्यावर पहिल्यांदा गरम पाणी, एक ग्लास पपया स्मूदी विथ लेमन. प्रत्येक दिवशी एक वेगळं ज्यूस, जसं की रेड ज्यूस, डाळिंब, सफरचंद, गाजर, टोमॅटो आणि बीट पासून बनवलेलं, काकडी आणि पालक पासून बनवलेलं ग्रीन ज्यूस. एक कप चहा किंवा दूध, तसंच 2 अंडी. शिल्पाचं दुपारचं जेवण. भात आणि त्यावर 2 चमचे तूप, सर्व प्रकारच्या भाज्या आणि डाळ. मांसाहारी खाणाऱ्यांनी मासे खाण्याला प्राधान्य द्यावं आणि जेवणाच्या शेवटी एक छोटासा तुकडा गुळाचा खावा. शिल्पाचा संध्याकाळचा नाश्ता. 1 कप चहा आणि जर दिवसाची सुरुवात लवकर झाली असेल तर 2 उकडलेली अंडी. तुपावर मखाना सीड परतून त्यावर मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून तयार केलेले चटपटीत मखाना. शिल्पाचं रात्रीचं जेवण. प्रोटीनयुक्त सूप, तुपावर हलक्या परतलेल्या भाज्या किंवा पनीर. विशेष म्हणजे शिल्पा रात्रीचं जेवण हे 8 ते 8:30च्या दरम्यानच करते. शिल्पा शेट्टीचा रविवार मात्र खास असतो, कारण भजी, बटाटा वडा, बिर्याणी आणि रसगुल्ला या पदार्थांना त्यात खास स्थान असतं. तर असं आहे शिल्पा शेट्टीचं डाएट. तिच्या फिगरचं रहस्य तिने आपल्या समोर आणलंय. सो स्मार्ट वुमन, विचार कसला करताय? शिल्पाला फॉलो करा आणि तिच्यासारखंच स्लिम ट्रिम व्हा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.